आज आहे एकविराची पूजा, त्यामुळे सोमनाथच्या दुकानातून सर्व सामान घेतले आणि आम्ही एकविराच्या देवळात निघालो. तितक्यात आम्हाला भेटले भारत आणि कुणाल. भारत आणि कुणालला घेतलं की आम्ही आलो देवळापाशी आलो. तितक्यात बापूने टेबल काढून ठेवला होता. टेबल ट्रॉलीत टाकला आणि आम्ही निघालो देवळाकडे. तितक्यात बंगला जाणाऱ्या बायका आम्हाला भेटल्या. बायकांना ट्रॉलीत बसवले आणि आम्ही निघालो. तर समोर पालखीची ट्रॉली होती, त्यात बसलेले आप्पा. ट्रॉलीला क्रॉस करत असताना पाटलांची बुलेटने आपल्याला क्रॉस केले आणि पाठीत गेले देवळाकडे. की बायकांचा बंगला जाणाऱ्या बायकांचा स्टॉप आला. बायकांना आपण उतरवले आणि बायका गेल्या बंगल्याला. रोज आपण आलो देवळापाशी आलो तो दाद्या बसलेला देवळावरती आणि आपण मग ट्रॉली देवळापाशी लावली. तितक्यात आला बापू आला. बापूच्या मागे खूप टेन्शन होते आणि मग आपण मटेरियल सगळे खाली उतरवून घेतले आणि मग पालखी ही उतरवून घेतली. पालखी उतरवून देवळाच्या घेतली. तेवढ्यात अमोल आला पाणी घेऊन आणि भारतनं मग मी झेंडा बांधला देवळाच्या शिखरावरती. आणि त्यानंतर नाना मामा अमोलला सांगत होते की ट्रॉली कशी लावायची. तेवढ्यात बापूरांचं नियोजन चाललेलं लाईटीचं. लाईट आकडा टाकायचा होता, तो आकडा तयार करत होता. मग आपण लगेच कळक घेतला आणि आकडा टाकला पण लाईट काय आलीच नाही. त्यामुळे आमचे कुणाल भाऊ झाले नाराज. त्यानंतरनं पूजा चांगली सजवली होती आणि पूजेला बसणार होते निलूभाऊ आणि त्यांच्या मंडळी. सोमनाथचे लग्न झाल्यामुळे सोमनाथ भाऊंना मिळाला गाठ बांधायचा मान आणि भारत त्यांना म्हटला की नाव घे. तितक्यात आली आचार्यांची गाडी आली की कुणाल भाऊंनी आमची पहिली बुंदीचा डबा खाली उतरवला आणि बुंदीचा थोडासा आस्वाद घेतला. त्यानंतरनं आचार्यांनी सगळे सामान उतरून झाले की त्यांना आमटी बनवण्यासाठी आपण त्यांना पाणी बाहेर काढून दिले आणि त्यांच्या कामाला जेवण बनवायच्या कामाला सुरुवात झाली आणि आपण आलो घरी.